आणि आता आपल्या या एक्सपर्ट शेफनी आपल्याला एक खाऊ शकतो असं कॉकटेल शिकवण्याचं सांगितलं, बरोबर? तर मला ह्याच्यामध्ये खाऊ शकतो असा जिन्नस दिसलेला आहे, तो म्हणजे नॉनव्हेज प्रॉन्स दिसत आहेत आणि खरंच खाण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर मला हे नीट शिकायचं आहे, काहीतरी वेगळं आहे. तर साहित्य नीट लिहून घ्या काय काय. मोठी कोलंबी, अमेरिकन कॉर्न, छोटी कोलंबी, मीठ, साखर, कॉकटेल सॉस, टोमॅटोचा ज्यूस, आवोकाडो, कोरिअँडर. साहित्य आपण बघितलं आणि आता मला सांग काय काय प्रमाण पण सांग मला, म्हणजे ग्रॅम्समध्ये नाही, आमच्या बोलीभाषेतलं प्रमाण. हे बेसिकली ते टोमॅटो आणि टोबॅस्को सॉसचं मी मिक्स केले. हो, काय प्रमाण असेल त्याचं साधारण? वाटीभर जर टोमॅटोचं आपण ज्यूस घेतलं तर तू किती टोबॅस्को सॉस घातला? 2 स्पून टोबॅस्को सॉस. 2 स्पून टोबॅस्को. या डिशचं नाव आहे चंकी मेक्सिकन कॉकटेल. चंकी मेक्सिकन कॉकटेल. ओके. चंकी कारण जेव्हा तुम्ही हे घेणार आहेत, यू गोण टू बाईट, यू गोण टू फील द चंक्स इनसाइड. तर त्याच्यासाठी मी चंकी हा नाव दिलंय. याच्यामध्ये आम्ही पहिलं घेऊ प्रॉन्स छोटेवाले. ते तू बॉईल केलेले? बॉईल केलेले प्रॉन्स. ओके. प्रॉन्स टाकू. थोडीशी कापलेली कोथिंबीर, 2 स्पून. आता ह्याला आवोकाडो म्हणतात. ग्रीनिश कलरचं असते, बरोबर. फ्रूट स्टाईल मध्ये असे, पण आहे व्हेजिटेबल. पण हे कुठे मिळेल आपल्याला? टिन पण मिळतं ना आवोकाडो? हे टिन मिळत नाही, हे तुम्हाला होलच मिळेल. ॲज अ व्हेजिटेबल युल गेट इट. तर कोणत्याही चांगल्या बाजारात तुम्हाला मिळेल. हे मी 1 स्पून टाकलं. ओके. सपोज नाही मिळालं तर आपण एडिट, तुम्ही ऑलिव्ह टाकू शकता, तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. ओके. ह्याच्या ऐवजी ऑलिव्ह, कारण ऑलिव्ह तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही कच्चे आंबे पण यूज करू शकता, जे इझिली अवेलेबल आहे. मस्त. बजेटमध्ये पण आलं पाहिजे ना. बेटर यार, आवोकाडोच्या ऐवजी आम्ही कच्चे आंबे वापरू. सो ओके. आता त्याच्यानंतर आम्ही थोडेसे चॉप्ड कांदा टाकू. ओके. 2 स्पून. हे नवीनच आहे कॉकटेल, कांदा वगैरे. आणि शेवटी इन्ग्रेडियंट मध्ये हे पण तू बॉइल्ड कॉर्न, ते पण मी 2 स्पून टाकले. त्याच्यानंतर ते इन्फ्युजन, टोमॅटो ज्यूस आणि टोबॅस्को सॉसचं इन्फ्युजन. ओके. वाटीभर टोमॅटोचं ज्यूस असेल तर त्याच्यामध्ये 2 चमचे टोबॅस्को सॉस. टोबॅस्को सॉस खूप स्पायसी असते, म्हणून लिमिटमध्ये तुम्ही पहिले टेस्ट करा, मग आणखीन क्वांटिटी लागली तर तुम्ही टाका. एवढं झालं. थोडं आज तुम्ही बघू शकता, थोडंसं लिक्विड पण आहे, थोडंसं चंकी पण. ते थोडीशी मीठ, थोडंसं साखर, एक स्वीट अँड स्पायसी जरा एक फील यायला, आणि शेवटी तुम्ही एक लिंबू पिळून. अच्छा, काय चव येईल रे ह्याला. ग्रेट. तर आता ह्याची सजावट पण मला आवडेल बघायला, तर त्याची तयारी करू. तर ही आहे माझी कॉकटेल. कशी वाटली ही कॉकटेल? सुपर. आणि ते त्याला तो टिपिकल ग्लास पण पाहिजे, आणि ते उचलायचं पण एक ती स्टाईल आहे ना रे. दिस वे. दिस वे. हे असंच तुम्ही उचलून घ्यायला पाहिजे. तर आणि मग हे जे आहे हेच आमच्या निघायला पाहिजे. थांबा, एवढं लवकर नाही, फिनिशिंग बाकी आहे, ठेवा जरा. बापरे, सॉलिडच प्रकरण आहे हे. झिगझॅग कशाने केलंय रे? हे कॉकटेल सॉस आहे. आणि आपण जे घेतलं होतं सगळ्या शिमला मिरच्या चॉप, त्या तू इथे सजवल्यास. 4 दाणे असे मस्त विखुरलेत बेबीकॉर्नचे. आणि आता काय करणार? स्प्रे आणि चेरी टोमॅटोचा एक रोज. हो. आणि काय आता तू करणार? हा जम्बो काय करायचा इकडे? पहिल्याला एक लेमन लावू, एक टँग ट्विस्ट द्यायला. हो, लुकच बदलतो रे असं एवढंसं करून फक्त. हिअर कम्स द बिग मोमेंट. हा आला राजा आणि हा बसला सिंहासनावर. सो क्यूट. तुम्हाला असं लाळ पडत असेल वगैरे सगळं कळलंय मला, पण तरी माझ्या तोंडाकडे नुसतं हे काय बनवलंय सलीलनी असं बघून काय येणार नाही आपल्याला. आपल्या गेस्टना आपल्याला जर खुश करायचं असेल तर त्याचं साहित्य लिहायला लागेल, कृती लिहायला लागेल. हे रेडी झालेलं आहे. पटकन साहित्य आणि कृती. चंकी मेक्सिकन कॉकटेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले जम्बो प्रॉन्स, वाफवलेले अमेरिकन कॉर्न, वाफवलेले छोटे प्रॉन्स, मीठ, साखर, कॉकटेल सॉस, टोमॅटो ज्यूस,
ॲव्होकॅडो आणि कोथिंबीर. कृती: 1 वाटी टोमॅटो ज्यूस मध्ये 2 चमचे टोबॅस्को सॉस एकजीव करून घ्यावा. एका बाउल मध्ये वाफवलेले छोटे प्रॉन्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, ॲव्होकॅडो, कांदा, वाफवलेले अमेरिकन कॉर्न, टोमॅटो ज्यूस आणि टोबॅस्कोचं मिश्रण, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कॉकटेल ग्लास मध्ये हे मिश्रण ओतावं. वाफवलेला जम्बो प्रॉन आणि लिंबाच्या स्लाइसचं गार्निशिंग करून कॉकटेल सर्व्ह करावं.